हॅलो हॅलो 1 मे पासून महाराष्ट्रात जे रिक्षा चालक आहेत आणि टॅक्सी चालक आहेत त्यांच्यासाठी मराठी अनिवार्य केलेलं आहे आणि तसा नियमसुद्धा पारित करण्यात आलेला आहे आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा 1 तारखेपासून केली जाते. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मीरा भाईंदरचे काही रिक्षा चालक आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकी त्यांची भूमिका काय आहे, या गोष्टीला समर्थन आहे की नाही आपण त्यांच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. काय सांगाल, 1 तारखेपासून मराठी सक्तीची केली गेलेली आहे, काय तुम्ही या गोष्टीचं समर्थन करताय, काय काय सांगाल? जय भीम, जय शिवलाल, जय शिवराय. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ठाणे जिल्हाध्यक्ष गणेश चव्हाण. जसं ही मराठी सक्तीचं जे केलेलं आहे ते तर बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या हिशोबाने चांगली गोष्ट आहे आणि हे केलं पण पाहिजे होतं. कधी जेव्हा परमिट चालू होता, जेव्हा तुम्ही 15 वर्षाचे दाखले दिले तेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू नाही घेतलं का त्यांचं? त्यांना मराठी नाही तर कशाला दिलं? कुठे ना कुठे मराठी लोकांसोबत तुम्ही पहिले घात करता, नंतर मराठी लोकांना असं दाखवता आम्हा लोकांना का आम्ही तुमच्यासाठी लई काय करतो. आता तुम्ही बोलता चाचणी करून हे परमिट देणार, पण परमिट तर तुम्ही आता महिनाभर पहिले बंद केलं आहे. 1 महिना पहिले परमिट हे परवाने स्थगित करण्यात आले. जसं की रिक्षा टॅक्सी बोलून त्यांनीच स्वतः सांगितलं होतं 14 ते 13 लाख हे रिक्षाचे आणि टॅक्सीचे परवाने आहेत. पण आता नाही बोलतात. आज माहिती पडलं सदावते जे आलते आमचे साहेब त्यांनी पण बोललं 5 लाखाच्या लगभग रिक्षा आहेत. आणि आज हे पण आलं ते काल. 1 मिनिट मला सांगा, आज महाराष्ट्रात राहून मराठी येणं ह्याच्यात काय गैर आहे? मराठी यायलाच पाहिजे. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही रिक्षात जो पॅसेंजर बसतोय त्याला फक्त त्यांच्याशी तुम्ही मराठीत संवाद साधायचा आहे, हे त्यांचं म्हणणं आहे. याकडे तुम्ही कसं पाहता? मी त्याच इश्यूवरती येतोय सर. माझा इश्यू तुम्ही भटकवू नका आणि मी मराठीचा विरोधी म्हणून तुम्ही मला साबित नका करू. माझ्या इथे 5 पिढ्या गेल्यात. सन 72 माझ्या आजी आजी इथे आलेत आणि मला असं नका दाखवू कुठेतरी लोकांमध्ये की मराठीच्या खिलाफ आहे म्हणून. मी मराठीच्या खिलाफ नाही आहे. मी मला मराठीच्या खिलाफ कोण म्हणत नाही आहे, परंतु तुम्ही ज्या अर्थी सदावर्तीने इथं बोलवलं त्यावेळेला इथे ज्याच ठिकाणी वातावरण खराब झालं होतं त्याच्यामुळेच तुमचं समर्थन असताना कुठे ना कुठेतरी हा विषय भरकटतोय. तुमचं समर्थन आहे परंतु तुम्ही सदावर्तीने इथं आणल्यामुळे वातावरण कुठे ना कुठेतरी ढवळतंय. या संदर्भात तुम्ही काय सांगा? सदावते साहेबांचे मत, सदावते साहेब वकील आहेत, त्यांच्या हिशोबाने त्यांनी मांडले. त्यांचे ते योग्य मत आहेत ते त्यांनी मांडले. त्यांचं ते प्रश्न आहे ते मांडते. माझे जे योग्य मत आहेत, माझा मॅटर काय मेन, या रिक्षावाल्यांनी जेव्हा लायसन घेतलं बॅच घेतलं तेव्हा तुम्ही टेस्ट घेतली का नाही? आणि टेस्ट घेतली तर तुम्ही आता आमच्या परवाने. हा कायदा जो आहे तो 1989चा कायदा आहे. तिथपासून हा आता जे प्रताप सरनाईक आहेत त्यांनी तो पारित केलेला आहे. हा सरकारने पारित केलेला आहे, हा कोणी वैयक्तिक केलेला नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही मराठीत जो रिक्षावाले जे पेसेंजर आहेत ते रिक्षात बसतात त्याच्यासाठी फक्त तुम्ही मराठीत बोला, तुम्ही बाकी गोष्टीत मराठी बोला असं कोणी म्हटलेलंच नाही. काल प्रताप सरनाईक सुद्धा हेच म्हटले. याकडे तुम्ही कसं करा? कारण काय होतंय, हा विषय संपूर्ण भरकटला जातोय. त्याच्यासाठी असं म्हणतात की तुम्ही मराठी शिकणार की नाही शिकणार हे सुद्धा काय सांगा त्याचं? कुठल्या रिक्षावाल्याने बोलला मराठी नाही शिकणार? आणि ज्यांनी बोलला असेल मराठी नाही शिकणार तर तशा रिक्षावाल्याला राहायला पण नाही पाहिजे. का नाही राहायला पाहिजे? कारण की महाराष्ट्र राज्य आहे, आपली भाषा सगळी बोलली जाते आणि आता कुठे ते कायदा आहे मराठीच्या हिशोबाने तुम्ही बोललं पाहिजे. पण इथे जे कायद्यामध्ये आहे ते त्यांना माहिती आहे. आणि मराठीच्या खिलाफ कुणीच नाही आहे. पण आज ITO सुद्धा स्ट्राईकवरती गेला. का गेला? कारण की आम्ही डॉक्युमेंट मागितले म्हणून गेला. आम्ही डॉक्युमेंट का मागितले? का की आम्हाला पण माहिती आहे कुठं ना कुठं हानली झाली आहे. आता कालच नरेंद्र मेहताजींनी सांगितलं जे माणूस मेला आहे त्याचा परमिट रेन्युअल होतो. तर मग ते कसा होतो? रेन्युअल करायला का ते माणूस जिवंत येतो का? साईन करतो नंतर मरतो का? ती गोष्ट वेगळी आहे. आपला मुद्दा कुठे आहे? आपण मूळ मुद्द्यावर या, आपण मराठीच्या मुद्द्यावर येऊया. कुणी हे दिलं, परमिट दिलं आणि काय दिलं त्याविषयी आपण नाही बोलत आहे. आपला विषय काय आहे की मराठी शिकायचं आहे, मराठी तुम्हाला आलं पाहिजे, हा विषय आहे. याबद्दल काय सांगाल? आता हे जेवढे तुमच्याबरोबर आहेत त्यांना सगळ्यांना मराठी येतं का? आता तुम्ही ही गोष्ट त्यांच्याकडनं विचारून घ्या, ते मराठीच्या खिलाफ आहेत का? की मराठीच्या ते शिकणार का नाही असं शिकणार? तुम्ही सुद्धा मराठी आहात, तुम्ही त्यांना समजवून सांगायला पाहिजे. परंतु तुम्ही तसं नका, तुम्ही सदावर्ती साहेबांची सुद्धा भेट घेतली अशी तुम्हाला आम्हाला माहिती मिळाली. सदावर्ती साहेबांना तुम्ही इथं घेऊन आलात, म्हणजे त्या अर्थी तुम्ही मराठी असताना तुम्ही त्यांना समजूत त्यांची सुद्धा काढू शकले असं तुमच्या लोकांचं सुद्धा असं म्हणणं आहे. त्याकडे तुम्ही काय? माझे श्री रामदासजी आठवले साहेबनी मराठीचा विरोध नाही केला आहे. मराठी ही मातृभाषा आहे, बोललीच पाहिजे. पण काही लोकांना जेव्हा खायसाठी आम्ही लायसन बॅच दिलेत ते कॅन्सल नुसतं मराठीसाठी नाही करू शकत. ते आठवले साहेबांनी समर्थन रिक्षावाल्यांना दिलेलं आहे आणि मी त्याचा ठाणे जिल्हाध्यक्ष आहे तर माझा पण समर्थन त्या रिक्षावाल्यांना आहे. पण मराठी आम्ही नाही बोला ही गोष्ट नाही आहे. पण कदाचित कुठेतरी चुकीचं जे वातावरण होतो, आता काही लोक असे तुम्ही
भरपूर घटना बघू शकता या बिना वजेचे पण भांडणं करतात. तर मग त्या हिशोबावरती आपण कसं लक्ष घालणार. दुसरी गोष्ट, मी कालचीच गोष्ट बोलतो, मी रिक्षा चालवत होतो, आपला एक मराठी माणूस चांगला शिक्षित बोलतोय, भैया मेट्रो जाओगे क्या. मी डोक्याला टोपी लावली आहे, मी मराठी दिसतोय तरी पण त्याला मराठी नाही बोलायची आहे. जास्तीत जास्त अगर आम्ही मराठी तर बोलणारच, रिक्षावाले बोलले पण पाहिजे, पण पॅसेंजरांनी पण जास्तीत जास्त मराठीत बोललं पाहिजे, तेव्हा ते लोक शिकतील. राहिली दुसरी गोष्ट, यांना जास्त शाळा गिळा शिकवायची गरज नाही आहे. हा स्टँड आहे ना, हा स्टँडवरती 4 मराठी आपले पोरं असतात ना, त्याने आपसमध्ये मराठी त्यांच्याशी बोललं ना, एकदम इज्जतली शिकते. अजूनही आपल्यासोबत काही रिक्षावाले आहेत. आप मराठी तुम्हाला येतं का? किती वर्षापासून तुम्ही महाराष्ट्रात काम करता? 35 वर्ष। तुम्हाला मराठी येतं का? तुम्ही शिकायचा प्रयत्न केला का? अभी साहब पहले नहीं सीखा था, अभी सीखने का प्रयास कर रहा हूँ। थोड़ा बहुत तो आता भी है। जैसे कि दादा कुठे जाणार, ताई कुठे जाणार, भाऊ कुठे जाणार, ऐसा बोल सकता हूँ। अभी पूरा मराठी में तो नहीं बात कर सकता, और सीखने की भी कोशिश कर रहा हूँ, और मेरे दोस्त लोग हैं उन लोग से सीख भी रहा हूँ। और भी अपने साथ रिक्शा वाले क्या बताओगे? क्या आप कितना साल से आप इधर महाराष्ट्र में रिक्शा चला रहे हो? आपका क्या कहना है? नाही, मराठी बोलणं अनिवार्य आहे, बोलणं बी चाहिए. मी पण इकडे पडलो आहे, ठाण्यात पडलो, इकडेच राहतो. 35 वर्ष झालं मला. 35 वर्षात मराठी शिकायचा प्रयत्न केला नाही? मी शिकलो आहे मराठी, पण काय कमी येते. सगळे यूपीवाले दोस्त आहे, कुठे मराठी पण आहे, तर बोलतो मी मराठी, असं नाही आहे की नाही बोलत. पण कोणाला नाही पण येतात, असे रिक्षेवाले आहेत कोणाला मराठी नाही, तर थोडा टाईम देणार त्याला बोलायला, तर होईल. त्याच्या 10-15 दिवस, 1 महिने आणखीन द्या, तो मराठी बोलणार धीरे धीरे, असं आहे. नाही, तुमची रोज काही असं विषय भरकवली जाते, काही लोक म्हणतात तुमची रोजीरोटी काढून जाईल, असं कुठेही काही म्हटलेलं नाही. तुमचं असं एवढंच म्हणणं आहे, तर तुमच्या रिक्षात जो पॅसेंजर बसेल त्यांच्याशी फक्त मराठी बोला. मग तुम्ही 35 वर्ष झालात आणि मराठी अजूनही तुम्ही बोललात नाही, यामागचं काय कारण आहे? सगळे रिक्षेवाले असे नाही आहेत की सगळेला मराठी नाही आहेत. खूप बहुतसे एक रिक्षेवाले आहेत त्याला मराठी येतात. खूप यूपीवाले आहे, मारवाडी आहेत, बिहारी आहेत, त्याला मराठी येतात. कोणी कोणी आहेत जे 10-15 वर्ष झाले मराठी कधी शिकलेच नाही, तो कधी तो नाही बोलतो, तर त्यांना काही टाईम द्या, तो मराठी शिकणार धीरे धीरे, तर असं होईल. या सरकारच्या नियमाचं तुम्ही समर्थन करताय का? कसं पाहताय या सरकारच्या नियमाचं? नाही, मराठी बोलणं अनिवार्य आहे. सरकार पण चांगला बोलतो आहे की आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्री संस्कृती आहे, महाराष्ट्रामध्ये राहणार, तेव्हा महाराष्ट्र पुढे जाणार. तर मराठीचा आम्ही सन्मान करतो, आणि मुख्यमंत्री पण जे सांगितले आहे की मराठी बोलणं अनिवार्य आहे, त्याची आम्ही करतो. अजूनही काही रिक्षावाले आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून सुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. चाचा, काय सांगाल तुम्ही? किती वर्षापासून, कितना साल से आप इधर मीरा भाईंदर में रह रहे हो? कितना साल से आप रिक्शा चला रहे हो? और आपको मराठी आती है कि नहीं आती? आप सीखने का कोई प्रयास किया क्या? अभी हम लोग क्या है, रहने को तो मैं 40 वर्ष से इधर रह रहा हूँ, लेकिन हम लोग अभी प्रयत्न नहीं किए. थोड़ा बहुत आता है ज़रूर, न तो हमारे कोई कस्टमर हमको मराठी बोलता है, मराठी आवे, गुजराती आवे, बंगाली आवे, कोई भी भाषा के लोग आते हैं, हम लोग सबको गाइड करते हैं और हम लोग सबको पहुंचाते हैं घर पे. तो जो यहाँ के जो अपना मराठी भाई है, वो लोग भी हम लोग से मराठी बात नहीं करते, फिर भी हम लोग को जो ज़रूरी है. अभी 40 साल आप इधर रहने के बावजूद भी आपने 40 मराठी सीखे नहीं, अभी आपको सीखना है, तो आप अभी कैसा सीखोगे? और आपको शिक्षा चलाना है, अभी कैसा सीखोगे? आप प्रयास करोगे कि नहीं? तो आता ही है, थोड़ा बहुत तो आता ही है. समझना, बोलना नहीं आता, समझना तो आता है. अभी आप बचपन यहाँ गया, आप जितना जानोगे हम उतना नहीं जानेंगे. आपको ऐसा कोई नहीं बोल रहा है कि आप ज़्यादा पढ़ो, ज़्यादा सीखो मराठी. आपको इतना ही बोलना है, आपके रिक्शा में जो कोई बैठेगा, जो पैसेंजर बैठेगा, उनके खाली वो पूछेंगे, उसका खाली आंसर देना है. आपको ज़्यादा कोई पढ़ाने सिखाने नहीं बोल रहा है. तो इस आप आगे पढ़ोगे कि नहीं पढ़ोगे? आपको रिक्शा चलाना है, आपको धंधा करना है, तो आपका प्रतिक्रिया क्या है? जरूर जानेंगे हम कुछ. सामने वाला हमसे मराठी में बात कर रहा है, हम भी थोड़ा बहुत तो जरूर बात करेंगे मराठी में. अगर गुजराती में सामने वाला बोल रहा है तो हम उसका थोड़ा बहुत गुजराती में उसको जवाब दे सकते हैं. निगरू लोग आते हैं, काले लोग आते हैं, वो लोग बोलते हैं यस बाबा, नो बाबा, हे बाबा, फिर भी हम रिक्शा वाले उनको गाइड करके उनको सही जगह पहुंचाते हैं. और किती वर्षापासून आपण इथं राहताय? काय सांगाल? तुम्हाला मराठी येतं की नाही येतं, किंवा शिकायचा प्रयत्न करणार? थोडा बहुत येतं.
तो मैं मराठी वर्षापासून राहताय तुम्ही मीराबाई? सन 88 से 88 से हाँ। हो गया अच्छा 38 साल से आप बॉम्बे में रह रहे हो, मीरा भाईंदर में रह रहे हो, आपने सीखने का प्रयास नहीं किया? संगत नहीं मिला वैसा संगत नहीं पैसेंजर पैसेंजर जो बोलते हैं इतने जाए तो मैं उतना तो मतलब अभी तो 1 तारीख से तो कंपलसरी आपको बोलना है मराठी, तो आप कैसा सीखने का प्रयास करोगे? क्या ऐसा क्या करो? थोड़ा थोड़ा सीख रहा हूँ। सरकार का जो रूल सरकार ने बनाया है उसका पालन करोगे? हाँ पालन करेंगे, क्यों नहीं, रहना है तो पालन करना ही है। हे होते मीरा भाईंदरचे रिक्षा चालक. त्यांचं असं म्हणणं आहे की त्या इथे रिक्षा चालक जे आहेत ते 40-40 वर्षापासून राहतात, परंतु त्यांना मराठी येत नाही. ही एक अतिशय दुःखद गोष्ट अशी म्हणावी लागेल, कारण 40 वर्षापासून इथं राहत आहेत, धंदा करतायत, रोजीरोटी त्यांची सुरू आहे. मात्र आता 1 तारखेपासून त्यांना जे सरकारच्या नियमाचं पालन करावं लागणार, कशाप्रकारे ते सरकारच्या नियमाचं पालन करणार हे पाहणं आता तितकंच उत्सुकतेचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आदिलसह मी वैभव घाग, TV 9 मराठी, मीरा भाईंदर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.